मला यांचा फोन आला तेव्हा यांच्याबद्दल शून्य माहिती होती, काहीही माहिती नव्हती मला. कोण भेटायला येणार आहेत, काय सांगणार आहेत. मला नॅरेशन आवडत नाही, मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा. पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड आहे, म्हणून ते म्हणले आम्हीच येतो. मग आता मी म्हटलं येतातही आम्ही काय करू मग. आणि ते आले तेव्हा पहिल्यांदा अमान होता, विशाल होता, ग्रीष्मा होती आणि अमोलच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो. आणि तिथे त्यांनी मला ती नॅरेशन म्हणतात याला, हे खूप लोक नॅरेशन देतात आणि नॅरेशन देतात तशी फिल्म करत नाहीत, म्हणून मी लोकांकडे स्क्रिप्ट मागतो. पण यांचं नॅरेशन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं स्क्रिप्ट देणं अवघडच आहे. आता दोन गोष्टी असतात. चांगली गोष्ट असलेला चांगला सिनेमा असू शकतो, पण गोष्ट येत नाही असा सिनेमा जर चांगला असेल तर तो जास्त चांगला सिनेमा असतो. आणि हा सिनेमा त्या पद्धतीचा आहे. याची तुम्ही गोष्ट सांगायला गेलात तर सांगणं तसं अवघड आहे. आणि सगळं तू आल्यापासून सगळे आल्यापासून मनोरंजन 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 म्हणताय. नुसत्या मनोरंजनाने काम कधीच भागत नाही. जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन आहे. या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच, पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता, आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. सो अजून एक बातमी आपल्याला कळली ती म्हणजे सिनेमातून आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांना तेही खूप आवडेल की नुसतंच मनोरंजन नाही, यातून तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात, एक विचार तुमच्या सोबत असणार आहे. यानंतर मी वळते प्रीतम कांगणे यांच्याकडे. आपण मगाशी गाण्याविषयी बोललो, पण मला मगापासून सगळे सिद्धार्थ पण बोलला, विशाल पण बोलला, तू पण महत्वाचा दुवा ठरली आहेस ही सगळी टीम एकत्र जोडून आणण्यासाठी. सो ही प्रोसेस पण तुझ्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे. हो, खरंच इंटरेस्टिंग खरंच होती. कारण विशाल सरांचं बॅकग्राऊंड हे ॲब्सोल्युटली हिंदीतलं आहे आणि मी सरांसोबत 36 फार्म हाऊस नावाचा सिनेमा केला होता. सो त्या साईटवरती आमची छान अगदी ओळख झाली. आणि सुभाष घई सरांसोबत 2 सिनेमा केले होते, दोन्ही सेटवरती सर होते. सो सर ॲक्च्युली मला 2दा-3दा सर असं बोलले होते की प्रीतम जी मुझे मराठी में कुछ करना है, मराठी में कुछ करना है. मग असं करता करता आम्ही 2 ते 3 स्क्रिप्टचा अगोदर अभ्यास केला आणि ही स्क्रिप्ट त्याच्यातून एक म्युच्युअली आम्ही सगळ्यांनी मिळून निवडली आणि पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. आणि इनिशिएटिव्ह त्या सगळ्यांनी एकत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडून जितका पॉसिबल होईल तेवढा सगळा हातभार म्हणजे अगदी जेन्युइनली मदत करण्याचा प्रयत्न केला. पण खूप छान, मला वाटतं तुझी जी माणसं जोडून आणली आहेस या सिनेमासाठी, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप छान मेजवानी मिळणार आहे, एक छान कलाकार सगळेच बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ही सगळी भट्टी छान जमून आली आहे. ॲब्सोल्युटली. जेव्हा मोहन सर आणि रोहिणी मॅम आम्हाला हो म्हटले होते ना, तेव्हा मला असं झालं की अरे आपण 80% इथेच जिंकलोय. कारण सेटवर ज्या प्रकारचं वातावरण असावं अशी इच्छा असते, नसतं तसं वातावरण पूर्ण वेळ या सेटवर काम करताना होतं. म्हणजे सगळ्यांकडनं टेक्निशियन, कलाकार, अगदी लाईटमनपासून ते सगळे इतके रिलॅक्स की काम करताना मजा आली. आणि मी आणि रोहिणी त्यातल्या त्या ज्येष्ठ असल्यामुळे आमची नीट व्यवस्था बघण्याकरता आमचे मित्र सिद्धार्थ यांनी एक पेंट हाऊस बांधलं होतं आमच्या लोकेशनवरच, आणि आमचा शॉट झाला की आम्ही पेंट हाऊसमध्ये मजा करायचो. सिद्धार्थ, मला या पेंट हाऊस बद्दल जाणून घ्यायचंय आता.